देवगड येथून एक सहलीला जाणाऱ्या बसच्या भीषण अपघाताची घटना सध्या समोर येतेय। खाशी मार्गे कुणकेश्वरकडे जाणाऱ्या एका सहलीच्या बसला खाशी शाळीजवळील एका धोकादायक वळणाजवळ हा भयंकर अपघात झालाय। वळणामुळे चालकाचा एसटी बसवरील नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला 10 फूट खाली जाऊन कोसळली आणि त्यानंतर बसमधील बसलेल्या 44 विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा आल्याशिवाय राहणार नाही। सहलीकरिता ग्रामीण भागातून येणाऱ्या सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाची एसटी बस वापरण्यात येते। एसटी महामंडळामध्ये सुद्धा हा प्रवास खूप चांगल्या प्रकारे होत असतो, पण काही एसटी महामंडळाच्या जुन्या झालेल्या बसेसमुळे आणि चालकांमुळे प्रवास करताना मोबाईल बघितल्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटतं आणि भीषण अपघात घडतात। सध्या अशीच एक घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे। एका शाळेची सहल गुरुवारी धाराशिव आगाराच्या एसटी बसने देवगडमध्ये आली होती। दुपारी मीठ मुंद्री येथे जेवण करून ही सहल खाशी मार्गे कुणकेश्वरकडे जाण्यासाठी रवाना झाली। मात्र खाशी शाळेनजीक असलेल्या एका धोकादायक वळणावर बस चालकाचा बसवरील ताबा सुटला। सुदैवानं झाडे झुडपे, बागायत व देवगड नळ योजनेची पाईपलाईन असल्याने त्या पाईपलाईनला जाऊन एसटी जोराची आदळली आणि थांबली। गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, मात्र सुदैवानं मोठी जीवितहानी झालेली नाही। अपघात झालेल्या या बसमध्ये 44 विद्यार्थी आणि 4 शिक्षक असे एकूण 48 जण होते। अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं।